हाय, माझं माहेर सात समुद्रापार भाग 8वा मराठी कथा. आज अद्वैत आणि कावेरीच्या हवाईमधील मधुचंद्राचा अतिशय सुंदर आणि रोमांचक भाग सादर करत आहे. ही रोमॅन्टिक सफर तुम्हाला वेगळ्याच दुनियात घेऊन जाईल. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तर नक्की करा. तर चला वळूयात कथेकडे. विमानाने हवाई बेटांच्या होनोलुलू विमानतळावर लँडिंग केलं. विमानाबाहेर पडताच न्यूयॉर्कच्या त्या गोठवणाऱ्या थंडीपेक्षा पूर्णपणे वेगळी एक सुगंधी आणि उबदार हवेची झुळूक अद्वैत आणि कावेरीच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली. विमानतळावरच त्यांचं स्वागत हवाई सुंदरीने गळ्यात फुलांचे पुष्पहार म्हणजे सुंदर हार करून घालून करण्यात आलं. अद्वैतने हवाईच्या सुंदर आलिशान आणि समुद्राला लागून असलेल्या एका खाजगी रिसॉर्टमध्ये बुकिंग केलं होतं. रिसॉर्टच्या हनीमून स्वीटमध्ये प्रवेश करताच कावेरी थक्क झाली. समोर एक अथांग निळाशार समुद्र पसरला होता, ज्याच्या लाटा खिडकीच्या अगदी जवळ येऊन पसरत होत्या. रूमच्या आत पांढऱ्या आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सुंदर सजावट केली होती. गेले काही दिवस सतत चालू असलेल्या वादळातून सुटून एका रात्रीत जणू ते स्वर्गात पोहोचले होते. कावेरी खिडकीजवळ उभी राहून समुद्राचा तो अथांग पिसारा पाहत होती. तिच्या केसांच्या बटा उबदार हवेत उडवत होत्या. तेवढ्यात अद्वैत मागून आला. त्याने कावेरीला कमरेत हात मागे घालून ओढलं आणि आपली हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली. ती म्हणाली हळू आवाजात तो म्हणाला हळू आवाजात, मिसेस केळकर, कसं वाटतंय? आवडली का जागा? कावेरी मागे वळून अद्वैतच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, खूप सुंदर आहे अद्वैत. जणू एखादं स्वप्न बघते असं वाटतंय मला. काही तासांपूर्वी आपण ज्या संकटात होतो आणि आता थेट इथे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की आईंनी मला इतक्या प्रेमानं स्वीकारलंय. अद्वैतने तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं आणि अद्वैत शांत आवाजात म्हणाला, आता त्या संकटाची आणि आईची काळजी सोडून दे कावेरी. आईने जेव्हा तुला मिठीत घेतलं तेव्हाच तिचं सगळं पाप धुवून गेलं होतं. आता यापुढचे काही दिवस फक्त आणि फक्त आपल्या दोघांचे आहेत आहेत ना? केळकर ग्रुप ना कोणताही बिझनेस. समुद्राच्या साक्षीने रोमॅन्सचे रंग. संध्याकाळची वेळ झाली होती आणि हवाईच्या किनाऱ्यावर सूर्य हळूहळू अथांग समुद्रात मावळत होता. आकाशात केशर, गुलाबी आणि जांभळ्या रंगांची निसर्गाची जणू उधळण केली होती. कावेरी तयार होऊन बाहेर आली. तिने हलक्या पांढऱ्या रंगाचा हवेत उडणारा एक सुंदर फ्लोअर वन पीस ड्रेस घातला होता. तिने केस मोकळे सोडले होते आणि कानाच्या मागे एक हवाईनं दिलेलं सुंदर फूल लावलं होतं. अद्वैतने पांढरा लिनन शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. कावेरीच्या या रूपाला पाहूनच अद्वैतच्या नजरेतील प्रेम आणखीनच गहरे झाले होते. दोघे हातात हात घालून किनाऱ्यावरील मऊ वाळूवरून चालू लागले. लाटांचे पाणी त्यांच्या पायाला स्पर्श करत होते. कावेरी खोडकरपणे हसत म्हणाली, अद्वैत, आठवतंय मी न्यूयॉर्कमध्ये म्हटलं होते की एक अट आहे? अद्वैत हसून विचारू लागला, कोणती अट? कावेरी म्हणाली, बुलेट मी चालवणार. आणि अद्वैत मोठ्याने हसला आणि त्याने कावेरीला स्वतःच्या अगदी जवळ ओढलं, ज्यामुळे तिचा चेहरा त्याच्या छातीला टेकू लागला. अद्वैत म्हणाला, हवाईमध्ये बुलेट नाही ग राणी, पण आपण इथे एक सुंदर ओपन जीप भाड्याने घेतली आहे. उद्या पूर्ण बेटावर ती जीप तू चालवायची. मी फक्त बाजूला बसून माझ्या सुंदर बायकोला निहाळायचं काम करण्यात राहणे. आणि कावेरी लाजून अद्वैतच्या छातीवर हलकी चापट मारली. तर एका नव्या विश्वाची शपथ. रात्र जशी जशी गडद झाली गेली तसा समुद्राचा गाज आणखीन वाढला होता, म्हणजे साज वाढला होता. रिसॉर्टच्या खाजगी किनाऱ्यावर फक्त दोघांसाठी एका रोमॅन्टिक कॅन्डललाईट डिनरची व्यवस्था केली होती. हवेत मंद संगीत वाजत होतं. डिनर नंतर अद्वैत कावेरीला घेऊन पाण्याच्या अगदी जवळ गेला. आकाशात हजारो चांदण्या चमकत होत्या आणि चंद्राचा प्रकाश थेट पाण्याच्या लाटांवरून परावर्तित होत होता. अद्वैतने आपल्या खिशातून एक मखमली बॉक्स काढला. त्याने तो बॉक्स उघडला. त्यात हिऱ्याची एक अत्यंत दुर्मिळ आणि देखणी अंगठी होती. तो कावेरी समोर आपल्या गुडघ्यांवर बसला आणि अद्वैत म्हणाला, कावेरी, आपण कोर्टात खूप घाईघाईने आणि साध्या पद्धतीने लग्न केलं ना. मी तुला कोणतंही वचन देऊ शकलो नाही, पण आज या अथांग समुद्राच्या आणि चांदण्यांच्या साक्षीने मी तुला विचारतोय, मिसेस कावेरी अद्वैत केळकर, तू आयुष्यभरासाठी माझ्या सुखाची आणि दुःखाची पार्टनर बनशील का? असं म्हणून तो हसला. जोपर्यंत हा अद्वैत जिवंत आहे तोपर्यंत तुझा प्रत्येक श्वास माझ्या सुरक्षिततेत असेल.
कावेरीच्या डोळ्यात पुन्हा एकदा आनंदाचे अश्रू आले. पण हे अश्रू तिच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचे होते. तिने आपला हात अद्वैतच्या हातात दिला. कावेरी म्हणाली, हो हो अद्वैत, जन्मोजन्मी मी फक्त तुमचीच आहे. अद्वैतने तिच्या बोटांत ती हिऱ्याची अंगठी सरकवली. तो उभा राहिला आणि त्याने कावेरीला दोन्ही हातात उचलून घेतलं. कावेरीने लाजून आपले तोंड अद्वैतच्या गळ्यात लपवले. अद्वैतने तिला खाली उतरवले आणि तिच्या चेहऱ्याला आपल्या हातात घेत तिच्या ओठांवर आपल्या प्रेमाची अधिकृत मोहर उमटवली. अथांग समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाशी येऊन जणू या दोन जीवांच्या मिलनाचा उत्सव साजरा करत होत्या. गेल्या काही दिवसांच्या सर्व वेदना, अपमान आणि अश्रू हवाईच्या त्या उबदार आणि रोमॅन्टिक रात्रीत विरघळून गेल्या होत्या. चांदण्यांनी रात्र आणि दोघांचे मनाने मिलन समुद्र किनाऱ्यावरच तो रोमॅन्टिक क्षण अनुभवल्यानंतर अद्वैत कावेरीला अलगद कवेत घेऊन त्यांच्या हनीमून स्वीटमध्ये परत आला. खोलीचा दरवाजा बंद होताच बाहेरच्या समुद्राचा आवाज मंद झाला. खोलीत फक्त त्या दोघांच्या श्वासांचा आवाज घुमू लागला होता. नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. खोलीत लाईट्स मंद करण्यात आले. काचेच्या खिडकीतून चांदण्यांचा प्रकाश थेट बेडवर पडत होता. कावेरी बेडच्या एका कोपऱ्यावर बसली होती. अद्वैतच्या अंगठीने सजलेला तिचा हात ती सारखी निहाळत होती. तिच्या चेहऱ्यावर लाजेची एक वेगळीच लाली पसरली होती. अद्वैत हळू तिच्या जवळ आला आणि बेडवर तिच्या अगदी समोर बसला. त्याने कावेरीच्या हनुवटीला स्पर्श करत तिचा चेहरा वर केला. कावेरीने लाजून आपले डोळे मिटून घेतले होते. तसा अद्वैत किंचित हसत पण अत्यंत मऊ आवाजात म्हणाला, कावेरी, डोळे उघड ना. आता तर आपल्यामध्ये कोणतंही अंतर नाहीये ना? ना कोणती भीती, ना कोणाची अट. मग अजूनही इतका का संकोच आहे? का लाजतेस इतकी? कावेरीने हळूच आपले मोठे काळेभोर डोळे उघडले. अद्वैतच्या नजरेत तिच्याबद्दल अपार प्रेम तिला सहज दिसत होतं. आजच्या रात्रीची ओढ पण दिसत होती आणि अथांग प्रेम पाहून तिचं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं होतं. पण आता कावेरी पहिल्यासारखीच एकदम हळू आवाजात म्हणाली, अद्वैत, मला अजूनही हे सगळं एका स्वप्नासारखं वाटतंय हो. मला भीती वाटते की मी जर माझे डोळे उघडले आणि तुम्ही समोर नसलाल तर तर काय होईल? आणि आता अद्वैतने एक शब्दही न बोलता कावेरीचा हात आपल्या छातीवर ठेवत थेट हृदयावर ठेवला आणि तिच्या हाताला त्याच्या हृदयाचे वेगवान झालेले ठोके स्पष्ट जाणवू लागले होते. अद्वैत म्हणाला, हे स्वप्न नाहीये कावेरी, हा मी आहे, तुझा अद्वैत. आणि हे हृदय आता फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच धडधडतंय आजपासून. हे तुझ्या नावानेच धडधडणार आणि हा फक्त तुझा श्वास आहे. आजपासून आणि या क्षणापासून माझं सर्वस्व तुझं आहे. समर्पणाचा तो सुवर्ण क्षण अद्वैतने हळूच कावेरीच्या कानाच्या मागे असलेले ते हवाईने दिलेलं पांढरं फूल काढलं आणि बेडवरच्या बाजूला ठेवलं. त्यानंतर त्याने तिच्या केसांतून आपली बोटे गुंतवली आणि तिच्या कपाळावर एक प्रदीर्घ आश्वासक चुंबन घेतलं. त्या चुंबनात तिच्यावरील आदर आणि प्रेम दोन्हींची प्रचिती होती. कावेरीच्या मनातील सगळा संकोच, सगळी भीती एका क्षणात विरघळून गेली होती. तिने पण आपले दोन्ही हात अद्वैतच्या गळ्यात टाकले आणि त्याला स्वतःच्या जवळ ओढून घेतलं.
अद्वैतने हळूच कावेरीच्या खांद्यावरून तिच्या ड्रेसची नाडी बाजूला केली. चंद्राच्या प्रकाशात कावेरीचे ते सुंदर गोरे शरीर अधिकच खुलून दिसत होतं. अद्वैतने तिच्या मानेवर, गळ्यावर आणि खांद्यावर आपल्या ओठांनी प्रेमाची अक्षरे गिरवायला सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने कावेरीच्या अंगावर शहारे येत होते. ती बेडची चादर आपल्या हातांनी घट्ट पिळवटून धरू लागली होती आणि आता तिच्या तोंडातून फक्त अद्वैत, अद्वैत, अद्वैत असा एकच हलका हुंदका येत होता आणि एक आर्जवी हाक बाहेर पडली. अद्वैतने तिच्या डोळ्यात पाहिलं. जिथे आता फक्त त्याच्याबद्दलचे समर्पण होतं. त्याने आपले ओठ कावेरीच्या थरथरणाऱ्या ओठांवर टेकवले. ते चुंबन केवळ दोन शरीरांचं नव्हतं, तर दोन आत्म्यांचं मिलन होतं, ज्याची समाजाच्या, पैशाच्या आणि गर्वाच्या सर्व मर्यादा ओलांडून एकमेकांना आपलेसे केले होते. हवाईच्या त्या उबदार आणि सुंदर अशा चांदण्या रात्री अद्वैत आणि कावेरी एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे विरघळून गेले होते. समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्याला येऊन शांत होत होत्या, तसेच दोन्ही व्याकुळ मने एकमेकांच्या कुशीत येऊन तृप्त झाली होती. एक नवी सुंदर सकाळ होती. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाच्या किरणांनी कावेरीच्या चेहऱ्याला स्पर्श केला. तिने डोळे उघडले. ती अजूनही अद्वैतच्या मिठीत होती. भक्कम बाहूमध्ये सुरक्षित होती. अद्वैत शांतपणे झोपला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक तृप्ततेचे हसू होतं. कावेरीने अत्यंत हळुवारपणे, तो जागा होणार नाही अशा बेताने त्याच्या चेहऱ्यावरून आपले बोट फिरवले. तिच्या मनात एक प्रचंड अभिमान होता. हा माणूस तिचा पती होता, ज्याने तिच्यासाठी जगाशी लढा दिला होता. तेवढ्यात अद्वैतने डोळे न उघडताच कावेरीला स्वतःच्या जवळ ओढून घेतलं आणि तिला आपल्या मिठीत घट्ट दाबलं. आणि अद्वैत झोपलेल्या आवाजात हसत म्हणाला, सकाळी सकाळी पतीची अशी चोरी छुप्या पाहणी करणं बेकायदेशीर आहे मिसेस केळकर. आणि कावेरी लाजून त्याच्या छातीवर तोंड लपवून म्हणाली, तुम्ही तुम्ही जागेच होता का? आणि जागेच होतात तर किती लबाड आहात हो तुम्ही. तसा अद्वैत मोठ्याने हसला आणि त्याने तिला खाली घेत स्वतः तिच्यावर झुकला. अद्वैत म्हणाला, लबाड नाही काही, तुझ्या प्रेमात वेडा झालोय. बरं, आता उठायचं आहे, कारण आज आपली ती ओपन जीप तुझी वाट पाहते. आणि आज पूर्ण हवाई बेटावर फक्त मिसेस केळकर यांचं राज्य असेल. कावेरी हसली आणि तिने अद्वैतच्या गालावर एक गोड चुंबन घेतलं. दोघांच्याही आयुष्यातील अंधार आता पूर्णपणे नाहीसा झाला होता आणि समोर समोर फक्त आणि फक्त सुखाचा, प्रकाशाचा अथांग मार्ग पसरला होता.